भारतासमोर युद्धाचं सावट. पाकिस्तानी सैन्याने केला भ्याड हल्ला. माझं पोरग मोठ्या संकटात सापडलं. त्याला सुखरूप घरी आण. मी माझ्या घरचं बोकड कापलं. हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर मंडळी, भारत माझा देश आहे हा सिनेमा येत्या 6 मेला आपल्या भेटीला येतो आहे. माझ्यासोबत आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री हेमांगी कवी आहे. आपण तिच्या भूमिकेबद्दल जाणून घेणार आहोत. हाय हेमांगी ताई, कशी आहेस? मी मस्त अतिशा, तू कशी आहेस? मी मस्त. तर कॉमेडी क्वीन ते आता एक सिरियस भूमिका, काय सांगशील भूमिकेबद्दल? खरं तर माझा धुडगूस सिनेमा पिपाणी पारद ज्यांनी पाहिला आहे त्या लोकांना जेव्हा मी कॉमेडी करायला लागले तेव्हा त्यांनी असंच विचारलं की अरे आता सिरियसमधून कॉमेडी कशी काय. तर मी ते केलं, ते लोकांना आवडलं. आता मी सायमल्टेनियसली कॉमेडी आणि काय म्हणतात गंभीर भूमिका करत होते, पण अनफॉर्च्युनेटली ते प्रोजेक्ट्स आले नाहीत लोकांसमोर. पण आत्ताच याच वर्षी सुरुवातीला पांडू आला, ती एक कॉमेडी भूमिका होती. आता भारत माझा देश आहे 6 मेला रिलीज होतो आहे. त्यामध्ये नक्कीच गंभीर नाही म्हणता येणार, कारण गंभीर म्हटलं की लोक म्हणतात की नको बाई गंभीर वगैरे काही नको. तर खूप रिअलिस्टिक झोनला जाणारी ही भूमिका आहे. किरण नावाचं पात्र मी निभावते. या भारत माझा देश आहे या चित्रपटात 2 लहान मुलांची गोष्ट आहे. आता भारत माझा देश आहे इटसेल्फ सांगते की हे काहीतरी देशावर किंवा देशामध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या जाती धर्मांबद्दल आहे. तर येस, ऑफकोर्स मी काहीही ते गुलदस्त्यात ठेवणार नाही आहे. 2 वेगवेगळ्या धर्मातली लहान मुलं आहेत आणि ते कसं लोकांच्या डोळ्यात अंजन घालतात. त्याला कुठेही राजकारण नाही आहे. आता धर्म म्हटलं की लगेच राजकारण आलंच, कारण का आत्ता आजूबाजूला आपण जे काही वातावरण बघतोय आपल्या रिअल लाईफमध्ये तिथे तर प्रत्येक गोष्टीत राजकारण आणि मंत्रिमंडळ एकमेकांना काहीतरी बोलत आहे, त्यात लोक होरपळली जात आहेत, असं सगळं वातावरण असताना ह्या फिल्ममध्ये ते नेमकं नाही आहे. आणि लहान मुलांच्या दृष्टीने धर्म कसा बघितला पाहिजे किंवा बघितला जातो, लहान मुलांसाठी धर्म म्हणजे काय, तर हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एका गोष्टीमुळे 2 धर्म 2 समाज एकत्र येतात पुन्हा एकदा. त्याच एका गोष्टीमुळे जरा दुरावा निर्माण होतो, पण भांडण न करता, द्वेष न बाळगता जर लहान मुलांसारखा जर आपण विचार केला तर खरंच जात धर्म अशी विरघळून जातो आणि माणूस उरतो. तर मला वाटतं भारत माझा देश आहे हा अजिबात गंभीर सिनेमा नाही, रिअलिस्टिक झोनला जाणारा आहे. या चित्रपटात कमीत कमी डायलॉग्स आणि पिक्टोरियल लँग्वेज जास्त आहे, त्यामुळे लोकांना बघताना मजा येणार आहे. लोकांना ज्ञान दिलं ना की ते आवडत नाही, पण समजा चित्र उभं केलं तर ते त्यांच्या पद्धतीने रिलेट करतात आणि त्यातून बोध घेतात. तर मला वाटतं हा सिनेमा त्याचं उत्तम उदाहरण आहे की आम्हाला काही नाही सांगायचं आहे, ही परिस्थिती आम्ही दाखवतो आहे, बघा याच्यातून बोध घ्या, नेमकं काय करायचं आपल्याला. आणि मला असं वाटतं की प्रदर्शन आत्ता ह्या चित्रपटाचं करेक्ट टायमिंगवर आहे, कारण आत्ता खूपच पेटलं आहे सगळीकडे. म्हणजे धर्माधर्मामध्ये होतं, आता ते जातीमध्ये व्हायला लागलं आहे. आणि अशा वेळेस म्हणजे आपण सगळेच बघतोय की मागच्या वर्षी आपण जात धर्म विसरून कोविडसाठी एकमेकांना एवढी मदत केली, किती 365 दिवस पण पूर्ण झाले नाही आहेत, आज आपण परत जाती धर्मावर भांडायला लागलो. किती चुकीचं आहे. आणि आपली प्रतिज्ञा लहानपणापासून सगळे शाळेत जातात, सगळ्या जाती धर्मातली मुलं जातात, तिथे आपण काय म्हणतो, भारत माझा देश आहेत, माझे भारतीय माझे बांधव आहेत, हे आपण उगाच बोलतो का? मग त्याच्यापेक्षा मग ही प्रतिज्ञा पहिली काढून टाका. नको काहीतरी वेगळं काहीतरी शिकवू नका तुम्ही. जर मोठं होऊन रिअल लाईफमध्ये भांडायचं आहे त्यांना, तर मग हे कशाला या खोट्या प्रतिज्ञा देता. त्यामुळे मी जेव्हा लहान होते ना, माझ्या शाळेत सर्व प्रकारची म्हणजे ख्रिश्चन, मुस्लिम, पंजाबी सगळी मुलं होती. आणि मी ज्या ठिकाणी राहायचे कळव्याला, ठाण्याच्या जवळच कळवा नावाचं गाव आहे, तेव्हा तर गावच मी म्हणेन 20-30 वर्षांपूर्वी, तर माझ्या बिल्डिंगमध्ये फक्त हिंदू धर्माची लोकं नव्हती. तर माझ्यासमोर ख्रिश्चन राहायचे, माझ्यासमोर ब्राह्मण, हिंदूतले पण ब्राह्मण, बाजूला कोकणी, खाली गुप्ता उत्तर प्रदेशीय, माझी खूप जवळची मैत्रीण शायदा ही मुस्लिम होती. त्यामुळे मला कधीच हा वेगळा धर्म असं कधीच जाणवलं नाही. आणि आत्तापर्यंत तीच भावना माझ्या मनात आहे. काही लोक त्याच कम्युनिटीमध्ये राहिल्यामुळे हिंदू कम्युनिटीमध्येच राहतात, शाळा पण तीच, उठबस पण तीच म्हटल्यानंतर
दुसऱ्या धर्माकडे बघताना वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. मी म्हणत नाही सगळेच तसे बघतात, पण एक धारणा तशी होते की आपला बेस्ट. तर मला असं म्हणायचं की आपला धर्म बेस्ट आहेच, पण त्यासाठी दुसऱ्या धर्माची नाचक्की करू नका किंवा त्याला काही वाईट साईड बोलू नका. जसं माझं नाव हेमांगी आहे, जसं नाव तुझं नाव अतिशय, मी असं हट्ट केला का माझं नाव हेमांगी आहे तर तुझं नाव पण हेमांगी पाहिजे, असं नाही होऊ शकत. मी टिकली लावली तू नाही लावलीस, हा इतका फरक आहे. आय रिस्पेक्ट यू. तर मला असं वाटतं प्रत्येक धर्माने एकमेकांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. मी आता इतकं जड बोलते, पण मला वाटतं काळाची गरज आहे आणि ह्यावर प्रत्येकाने बोललं पाहिजे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचं नाव घेण्याची माझी लायकी नाही, पण खरंच देव मानावा तर ह्या लोकांना मानावा. आणि या लोकांनी म्हणून ठेवलं की माणूस आहोत शेवटी. जात धर्म ही कम्युनिटी समाज एक ठेवण आहे, त्या ठेवीप्रमाणे राहावं, पण प्रत्येक गोष्टीत जात धर्म आणून माणुसकी संपवू नका. आधीच्या लोकांनी ती माणुसकी जपली नाही, पण आता हीच माणसांनी आपली काय म्हणतात आहुती देऊन त्या ह्या माणसांना ज्यांनी अत्याचार केले त्या माणसांना त्या माणसांमध्ये नेलं आहे. तर परत नको. आता आपण शिकलेलो आहोत. आधी माणसं शिकलेली नव्हती, कळत नव्हतं. सोशल मीडिया आला आहे, त्याचा चांगला वापर करूया. त्याचा वाईट दिशेने वापर होतोय असं मला वाटतं. आणि अशातच 6 मेला भारत माझा देश आहे हा इतका उत्तम चित्रपट येतोय, याचं मला एक वेगळा आनंद होतोय की प्लीज सगळ्यांना माहिती, मलाही माहिती आहे की आजूबाजूला हे सगळं चालू असताना परत 3 तास मी जाऊन तेच बघायचं का, तर नाही, कोणालाच नाही आवडणार. पण मी म्हणेन की प्लीज हे जाऊन बघा आणि काहीतरी परत हा अट्टहास अजिबात नाही की आम्ही काहीतरी वेगळं दाखवतोय. नाही, आम्ही तेच दाखवतोय. या गोष्टीवर, या विषयावर अनेक वर्षांपासून कित्येक लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की शेवटी माणुसकी महत्त्वाची, माणूस, हाडामासाचा माणूस महत्त्वाचा, जात धर्म नाही. हे परोपरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, अजूनही करावा लागतोय, याचं दुःख आहे. पण काय करणार, वेगवेगळ्या पद्धतीने ते येतं आहे सगळ्यांसमोर आणि आपण भांडत बसतोय. सो मागच्या वर्षी मला असं वाटलं होतं की येस, आता हा असल्या विषयांवर सिनेमे येणं बंद होणार. किंवा कोविडने शिकवलं आहे बॉस की शेवटी श्वास, माणसाचा श्वास, रक्त नाही ठरवत तू मुस्लिम आहे का तू हिंदू आहे. ऑक्सिजन देताना, रक्त पुरवताना आपण औषधं दिली आहेत. आपल्या माणसाला सोडून ते जात धर्म नाही पाहिलं. आणि परत 365 दिवसांनी आपण परत त्याच गोष्टींवर भांडतोय की तू ब्राह्मण आणि तू मराठा आणि तू बौद्ध. हे कधी संपणार? तर ह्या विषयावरचे सिनेमे लवकरात लवकर संपू देत मला असं वाटतं, कारण चांगल्यासाठी की परत ते लोकांना सांगायची गरज पडू नये. आणि माणुसकी आणि आपल्या भारतात जे संविधान लिहून ठेवलं आहे त्याप्रमाणे जर प्रत्येकाने एकमेकांकडे पाहिलं तर आपल्यासारखा सुखी देश कुठेच सापडणार नाही. इतक्या डायव्हर्सिटीने नटलेला, क्लायमॅटिक कंडिशन इतकं सुंदर, म्हणजे मला असं वाटतं की आपण किती ब्लेस्ड आहोत भारतासारख्या देशात राहतोय. काश्मीरपासून राजस्थान, आसाम, नागालँड, मेघालय इतकं सुंदर आहे. खाली केरळ आहे. तिन्ही बाजूने आपण समुद्राने, आपण इतके श्रीमंत असताना का असल्या फालतू गोष्टींवर भांडतोय आपण, असं मला एक माणूस म्हणून नेहमी वाटतं. आणि वेगवेगळ्या कलरची लोकं आहेत, वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीची लोकं आहेत आणि ती सगळी आपल्या भारतात राहतात यार. ह्याचं किती आपण अप्रूप बाळगलं पाहिजे. आणि आपण काय म्हणजे लोकांसमोर किंवा इंटरनॅशनल लेवलला आपण काय पोर्ट्रे करतोय की हो आमच्या डायव्हर्सिटी आहे आणि ती आम्हाला नकोशी झाली आहे. नको ना, कशासाठी? जेव्हा मी कोकणात जाते, जेव्हा मी वाराणसीमध्ये जाते, तिकडे जाऊन मी जेवते, तेव्हा असं वाटतं की यार, तेव्हा खरंच मला असं वाटतं जे भांडतात ना, मी खूप जास्त बोलते पण आय थिंक दिस इज द राईट प्लॅटफॉर्म, कारण का राजश्री मराठीचे खूप फॉलोअर्स आहेत, आय नो, आणि खूप चांगले फॉलोअर्स आहेत. तर मग त्यांना सांगायचं की ह्या गोष्टींचा अभिमान आपण बाळगूया. मी ब्राह्मण, मी ह्याव, मी त्याव, एक समाज व्यवस्था आहे. आपल्या बिल्डिंगला एक नाव दिलं जातं का, तर पटकन सापडायला. तर त्या बिल्डिंगचा नावाचा आपण काय हे बाळगतोय. येस, मी या एरियामध्ये राहतो किंवा मी या भागात राहतो, मी या राज्यात राहतो, त्याचा नक्कीच बाळगा तुम्ही. पण म्हणून गोवा फालतू आणि महाराष्ट्र सॉलिड असं नाही होत. महाराष्ट्र सॉलिडच करायचं आहे आपल्याला. तर तो न भांडता आणि जेंडर इक्वॅलिटी ह्या गोष्टींवर पण आपण समान लेवलला आता आलं पाहिजे. रिस्पेक्ट एकमेकांना दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि हा सिनेमा खरंच ह्या सगळ्या गोष्टींवर भाष्य करतो.
आणि ह्या सिनेमाची कास्ट खूप कमाल आहे. शशांक शेंडे, मंगेश देसाई, छाया कदम आणि ती 2 गोड पोरं, लाडू आणि ती मुलगी. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा मी पाहिलं तेव्हा असं वाटलं की अरे यार किती गोड पोरं आहेत. त्यांच्यावर सिनेमा आहे आणि मजा आली. आणि अजून एक महत्त्वाचं कॅरेक्टर या सिनेमामध्ये ज्याच्यामुळे सिनेमा घडतो ते म्हणजे बोकड आहे एक. त्याच्यावर आहे. आणि छायाबरोबर खूप दिवसांपासून काम करायची इच्छा होती आणि कमाल अभिनेत्री आहे, कमाल को ॲक्टर आहे. आणि तिच्याबरोबर काम करताना मी जास्तीत जास्त हसले, खूप वेड्यासारखी हसले. त्यामुळे मजा आली तिच्यावर काम करताना. इतका कामाचा अनुभव आहे तिला. सो रिअली हॅप्पी. आणि ह्या सगळ्यांची भट्टी खूप छान जमून आली आहे. सो ती भट्टी काय आहे, कशी आहे, त्यातलं जेवण आम्ही जे काय पकवायचा प्रयत्न केला आहे ते नक्की जमलं आहे का ते बघायला नक्कीच मला वाटतं सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघायला पाहिजे. मग ते अगदी तू खऱ्या आणि साध्या सरळ शब्दांमध्ये तू मांडलेस जे काय सार या सिनेमाचं, खरंच कौतुक तुझं. आणि मला विचारायचं की जेव्हा स्क्रिप्ट हातात आली तो एक काय क्षण होता की हा सिनेमा आपण करायलाच हवा, असा एक काय पॉईंट होता, काय सांगशील? ह्या विषयावरच्या जे सिनेमे येतात ना त्या सगळ्यांमध्ये मी काम केलं आहे. अनफॉर्च्युनेटली ते सिनेमे आले नाही आहेत लोकांसमोर. पण हा विषय मला खूप महत्त्वाचा वाटतो. मी जसं मगाशी म्हटलं की सारखं सारखं त्या विषयांवर बोलायला भाग पाडतं आहे आपला समाज, दुर्दैवी आहे. पण ह्या ना त्या मार्गाने माझी जी बैठक आहे विचारांची ती या सिनेमांमधून पूर्ण होते. कारण मी कितीही प्रयत्न केला माझ्या सोशल मीडियामधून तरी ते काय म्हणतात सगळ्यांपर्यंत पोचेल, समजेल नाही वाटत. मग कुठलं माध्यम आहे तर चित्रपट हे माध्यम आहे जिथे माझ्याही विचारांची सेम बैठक आहे. ते सिनेमे मला करायला आवडतात. आणि म्हणूनच जेव्हा पहिल्यांदा हा सिनेमा विषय मला कळला मी हो म्हटलं. आणि जेव्हा स्क्रिप्ट बघितली तेव्हा मला एकही डायलॉग नव्हता. मला वाटलं की आता हे काय, मी हो तर म्हणून बसले, डायलॉग नाही आहेत. पण मग आमच्या दिग्दर्शक आणि लेखकांनी सांगितलं की आपण जास्तीत जास्त पिक्टोरियल सिनेमा दाखवूया आपण ऐकवण्यापेक्षा. कारण का लोकांनी खूप ऐकलं आहे यावर. आता जास्त बडबड नको, आता लोकांनी पाहावं आणि त्यांनी त्यांचा बोध घ्यावा. आणि मला वाटतं हे जास्त आवडलं की जे आपल्याला बोलून कळत नाही ना ते जाणीव करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक माणूस त्याच्या पद्धतीने ते रिलेट करतो. मी एक गोष्ट सांगितली तर तुम्ही ऐकता तीच एक गोष्ट ऐकता. पण मी एखादं चित्र दाखवलं तर तू वेगळ्या पद्धतीने ते रिसीव्ह करते, मी वेगळ्या पद्धतीने रिसीव्ह करते. आणि हेच गरजेचं आहे. कुणीतरी प्रबोधन करण्याची गरज नाही आहे, आता प्रत्येकाने जाणवून घ्यायची गरज आहे. आणि मला वाटतं हाच हा सिनेमाचा USP आहे की कमीत कमी डायलॉग, सगळ्यांना खूप कमी डायलॉग आहे आणि सिच्युएशन जास्त आहे. ड्रामा म्हणशील तर नाही, खूप रिअलिस्टिक झोनला आहे. माझा नवरा सीमेवर लढत असतो, त्याच्या बातम्या येत असतात TV वर आणि त्याचे काय रिॲक्शन्स आहेत किंवा अशा घरांमध्ये नेमकं काय घडतं. आपण इकडे खूप जाती धर्मावर भांडत बसतो, पण जो तिकडे लढतो आहे ना त्याच्या घरात काय वातावरण असतं हे बघण्यासाठी हा सिनेमा नक्की बघावा. म्हणजे काय लोकांना माहिती आहे की आपल्या घरातला बाप, मुलगा, भाऊ सीमेवर असतो आणि तिथली जेव्हा बातमी येते ना की इथे असा हल्ला घडला तेव्हा काय होत असेल हे फक्त 1 सेकंद फक्त डोळ्यासमोर आणा, काय होत असेल त्या घरांमध्ये. आणि ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ते रिलेशन खूप छान दाखवलं आहे की जो मुलगा आहे त्याचेच वडील त्या सीमेवर लढत असतात आणि ही दोघं एका छोट्या गोष्टीवर लढत असतात. त्यामुळे ते जे रिलेशन आहे ना ते इतकं गोड दाखवलेलं आहे आणि खरंच खूप छान विषय आहे. त्याची हाताळणी खूप लाईट, हलकी फुलकी. भारत माझा देश आहे म्हणजे काहीतरी गंभीर वगैरे असलं काहीही म्हणणार नाही मी. लोकांना अजिबात घाबरवणार नाही आहे. जे आहे, जे दिसते पोस्टरवर, जे आहे नावात तेच दाखवण्याचा प्रयत्न केला. तर ताई हे मालिकेमध्ये पण तू एक आई आहेस आणि या सिनेमामध्ये बायको आणि आई आहेस, तर ह्या सिनेमातली आई कशी आहे? ह्या सिनेमातली आई ना मी तेच म्हणते की खूप रिअलिस्टिक झोनमधली आहे. मुलाचे बालहट्ट सगळेच पुरवतात, पण जे उगाच आहेत ना तिथे ती नाही म्हणते. सिनेमा आहे, इतकं गोड पोरगं आहे म्हणजे मी फारच त्याचं लाडच करत असतील सगळे, तर नाही. एका सीनमध्ये मी दाखवलं की तुला नाही यायचं ना घरी, मग बस इकडेच. पण तेव्हाही मला आजूबाजूचे जे शूटिंग करत असताना लोक म्हणते काय गं एवढ्या गोड पोराला तू रागवतेस असं त्यांचं झालं. मी म्हटलं की नाही, आईला कळतं की कुठे झापायचं असतं आणि कुठे लाड करायचे असतात. तर अशी आई आपल्याला फार कमी बघायला मिळते. एकतर मार झाडू करणारी अशी असते किंवा फार लाड करणारी. तसं ह्या सिनेमाचं नाही आहे आणि हे जास्त आवडलं मला की खरी आई आहे. जेव्हा माझी आई पण मला मारायची, धपाटे घालायची
तेव्हा जिथे बालहट्टे फालतूचे हट्ट केलेले कोणालाही खपत नाही. आई आहे म्हटल्यानंतर सगळंच गुडी गुडी असं नाही. त्यामुळे अशी ही भूमिका आहे. त्यामुळे मजा आली आहे करताना. आणि एका सीनमध्ये आम्ही बघितलं की तू त्याला मांडीवर झोपवलं आहे टीजरमध्ये. एक प्रेमळ पण आई आहे आणि कठोर पण व्हावं लागतं आईला एका पॉईंटला. आणि तशीच आई असते. तुझी काय माझी आई अशी कायम गुडी गुडी आई मी तरी नाही पाहिली किंवा मलाही तरी माहीत नाही आहे. माझी आई होती, माझ्या मैत्रिणींच्या आया पण अशाच होत्या. तर 6 मेला सिनेमा येतोय, काय सांगशील प्रेक्षकांना याबद्दल? मी मगाशी जसं म्हटलं की आत्ताच्या सगळ्या या दूषित वातावरणात तुम्हाला छान काहीतरी बघायचं असेल, इमोशनल काहीतरी बघायचं असेल, मी म्हणणार नाही रडकं गंभीर, अजिबातच म्हणणार नाही, कारण का तशी या चित्रपटाची मांडणीच नाही आहे. 2 लहान मुलांची गोष्ट आहे. आणि माझं नेहमी असं मत असतं की जे मोठ्यांना कळत नाही ते लहानांना कळतं. आणि ते खूप काहीतरी नकळतपणे आपल्याला इतकं सहज काहीतरी सांगून जातात ना, तर मला वाटतं ही सहजता या चित्रपटात आहे. काहीतरी फोर्स्ड सांगायचा प्रयत्न नाही आहे. तर त्या मुलांच्या अनुषंगाने काहीतरी. आणि आपल्याकडे ना मला असं वाटतं प्लस पॉईंट काय आहे की लहान मुलांचे सिनेमे हे लोकांना जास्त आवडतात. मग तो टिंग्या असो, एलिझाबेथ एकादशी असो, किती सोपे आणि छान विषय आहेत. हे जर मोठ्या माणसांनी मांडायचे प्रयत्न केले तर फियास्को झाला असता. पण तेच लहान मुलांच्या दृष्टीने आपण बघितला, त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं तर खूप मोठी गोष्टसुद्धा आपल्याला कळते. मला वाटतं हा या सिनेमाचा USP. खरंच खूप छान शब्दात तू सांगितलं आहे सिनेमाबद्दल. खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच राजश्री. मराठीचे मी खूप मोठी फॅन आहे आणि खूप मोठा आवाका आहे. सो ऑल दी बेस्ट आणि असेच छान छान इंटरव्ह्यू तू करत राहा. थँक्यू. थँक्यू सो मच.